वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर 9:30 वाजलेले आहेत आणि उन्हाळा सुरुवात झालेली आहे आणि आज वाटतंय दिवसभरात खूप जास्त प्रमाणात ऊन राहणार आहे. तर आज आहे संडे. तर संडे असल्यामुळे सोहमला सुट्टी आहे. तर थोडंसं उशिरा माझं हे काम चालू आहे. तर इडलीसाठी रात्री पीठ भिजवत घातलेलं ते मस्त फर्मेंट झालेलं आहे, छान फुलून आलेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवते. शूट करू शकले नाही कालच्या दिवशी. जरा इथं सगळं जे पाला वगैरे सगळं साठलेलं ना, ते मस्त छान क्लीन स्वच्छ करून घेतलेलं आहे मी. कारण आता लवकरच ना इकडं काहीतरी फेरबदल होणार आहेत आणि हो, तुमच्याबरोबर सुद्धा मी ते शेअर करणार आहे. तशा प्रत्येक गोष्टी मी तुमच्यावर शेअर करते. आता सध्याला तर ह्याचा लूक असा आहे. तर असं असतं ना की घरातला कुठला तरी कोपरा आपल्याला खूप आवडतो. तर मला पण तसंच आहे. घरातला नाही पण मला हा अंगणातला कोपरा खूप आवडतो, जिथे की भरपूर सारे झाडं लागलेली आहेत. आणि मला माहिती हे झाडं लावण्यासाठी मी मेहनत किती घेतलेली आहे. कारण आमच्या इकडचा जो भाग आहे ना, तो पूर्ण खडतळ आहे. इथं ना काय म्हणतात त्याला, खडतळ म्हणजे मुरुम होतं पूर्ण. तर त्या मुरमामध्ये पहिला झाडं लावायची पण झाडं यायची नाही. मग मी माती आणली, कुठून काळी माती आणली आणि अशी एवढी छान झाडं फुलवलेली आहेत. आता राहिला प्रश्न, आता इथं क्लीन करून घेतलेलं आहे. आता कलर वगैरे आणि थोडीफार नवीन झाडं आणायची आहेत. आणि तुम्हाला मी दाखवते, आवळ्याच्या झाडाला की नाही छान फुलं धरायला लागलेली आहेत आणि लवकरच आवळे येतील असं वाटतंय. तुम्हाला दाखवते. ही छान आता ना इथे फुलं धरलेली आहेत आणि मला वाटतंय लवकरच ह्याला आता आवळे पण येतील. 3च आवळे आलते तर 3च आलते, पण आता हे छान वरती गेलेलं आहे आणि भरपूर असे आवळे येतील असं वाटतंय. तर असू आलं तर मी नक्कीच तुमच्यावर शेअरमध्ये जाऊया. आणि सोहम मात्र झोपलेलाच आहे अजून सुद्धा. तर हा इकडे झोपलेला आणि कुठे आलाय बघा. तर तुमच्या घरामध्ये पण मुलं अशी घरभर लोळतात का? नक्कीच कमेंट करा. सोहम तिकडे झोप, चटईवर जाऊन उठ लवकर. वारं नाही लागत इथं, गरम व्हायला लागते. लवकर उठावं लागेल बघ तुला. मग उठच, तिकडे झोप. हे पिल्या, जा तिकडं जा, तिकडे झोप, त्याच्यावर झोप ना. कुठं आला बघ तू. इडली कोणाला खायची आहे? नाही खाणार तू इडली? खाणार की नाही? खायची आहे? चला ब्रश वगैरे करा, उठायचं असेल तर तोपर्यंत मी इडली लावते. त्याची काही झोप होत नाही आहे तोपर्यंत मी इडलीचं पीठ फर्मेंट झालेलं तुम्हाला दाखवते. खूप छान झालेलं आहे. चला तर मग. तर पीठ मस्त झालेलं आहे, छान फुलून आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ टाकणार होते तर सो म्हणतो की नको, बिना मिठाचंच त्याला इडली अशी आवडते. आणि मी हा इडली रवा भिजू घातलेला आणि आपली उडदाची डाळ खूप छान झालेला. आणि उन्हाळा असल्यामुळं खूप लवकर फर्मेंट होतं किंवा फुलून येतं. एकदम मिक्स. इडलीच्या चटणीसाठी मी साधीच बनवते आपली. थोडंसं मी इथं खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहे, कढीपाला वरतून फोडणीला टाकण्यासाठी, जिरे आणि थोडा चटणी वाटताना त्याच्यामध्ये टाकणार आहे. काय मुलं कसं वरतून कढीपत्ता टाकला ना की काढून टाकतात, पण आता ह्याच्यात मिक्स झाल्याच्या नंतर त्याला कळणार सुद्धा नाही मुलाला माझ्या की कढीपत्ता आहे ह्याच्यामध्ये. आणि तसा कढीपत्ता केसांसाठी खूप चांगला असतो. तर त्याकरता मी वाटणामध्येच टाकून देत असते. इथे बुडाशी मी थोडी साखर आणि मीठ टाकलेलं आहे आणि 3 मिरच्या टाकते, कारण सोहम जास्त तिखट खात नाही. आपण वाटून घेऊया, सगळं एकत्रच वाटते. खराब झाले झाकण, तर म्हणजे ह्याचं मिक्सरच लावले ना. आता थोडंसं पाणी घालून फिरवते.
अशी छान चटणी. आता ह्याला थोडासा कांदा घालून फोडणी घालणार आहे. तुम्ही म्हणताल कांदा घालून फोडणी घालायचं चटणीला, कारण खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. छोटासा बारीक कांदा चिरायचा आहे आणि त्याच्यामध्ये ती फोडणी टाकायची आहे. चटणी थोडीशी उकळू द्यायची आहे आणि नंतर चटणीची टेस्ट बघा एक नंबर होते. असाच कांदा घालायचा आहे, जास्त नाही घालायचा आहे. तर तेल गरम झाले की ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये घालून घेते मी आपल्या मोहरी. थोडंसं गॅस वाढवते. छान मोहरी तडतडल्या की त्याच्यामध्ये घालायची आहे जिरे आणि त्यानंतर घालायचं आहे कांदा. तर मला इथं एक तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर अशा काही छान छान कमेंट्स आल्या की नाही, व्हिडिओ बनवायला अजून उत्सुकता येते. इथं मी एका कोपऱ्यामध्ये कमेंट डिस्प्ले करते. तर ह्या ताईने एवढी छान कमेंट केली ना व्हिडिओवरती की वाटू लागलं चला आपण जी मेहनत करतो आहे ना ती वाया नाही जाते. आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत आहेत, सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ म्हणजे अशा ह्या छान छान कमेंट आपल्याला लोक कमेंट करत आहेत अशा छान छान. तर खूप छान वाटलं. आणि ह्या ताईनं छान कमेंट केली की तुमचे व्हिडिओ छान ओरिजिनल असतात, जसं आहे तसं तुम्ही व्हिडिओजमध्ये दाखवतात. तर हो, मी जसं आहे तसंच दाखवते. कारण मला वाटतं की आता जे आहे ते आहे, जेवढं आहे तेवढं आहे. त्यामध्ये माणसाने समाधान मानलं पाहिजे. आपल्याकडे तर राहायला घर तरी आहे, पत्र्याचं का असं ना घर तरी आहे. पण खूप जण असे असतात की त्यांच्याकडे राहायला घर नसतं, पत्र्याचं लांबच राहिलं पण फुटपाथवर ते लोक जगत असतात. तर असो, तर चटणी आपली तयार आहे. मी लगेच फोडणी घातली की गॅस बंद केला, नाहीतर डाळे शिजून निघतात. तर छान चटणी तयार आहे. वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथं छानपैकी मी इडली पात्रामध्ये छान पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ठेवूया. सॉरी, हे आधी आहे. थोडंसं तेल लावलं होतं थोडंसंच मी. आणि हे छान आता होईल एक 5 मिनिटामध्ये मस्त आपली इडली तयार. तोपर्यंत सोहम उठलेला आहे आणि तो फ्रेश होतोय. अख्खा दिवस कामामध्ये गेलेला आहे आणि मी डायरेक्ट सकाळचं नंतर आता डायरेक्ट संध्याकाळचं दाखवते. सायंकाळ नाही, संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि इकडे भुईमुगाच्या भरपूर साऱ्या शेंगा आणलेल्या, तर वाळवल्या उन्हामध्ये मी खणखण आणि त्या छान आता सोलून घेते. तेवढेच आपले शेंगदाणे होतील आणि तुम्हाला मी बाहेर दाखवते. तर बाहेर बघू शकता कसा अंधार पडलेला आहे. तर एवढे मी आज शेंगदाणे म्हणा तयार केलेले आहे भुईमुगाच्या शेंगापासून. ही काही नवीन गोष्ट नाही आहे, पण आज खूप थकलेली आहे, मला खूप कंटाळा आला. रविवार असेल की एक्स्ट्राचं काहीतरी काम निघतात आणि सकाळी इडल्या मस्त झाल्या. त्यामुळे मी फुल म्हणजे हे बनवल्याच्या नंतर ना इडली दाखवू शकले नाही, कारण घाई गडबडीमध्ये सगळ्यांना पटापट देण्याच्या ह्याच्यामध्ये माझ्या लक्षातच नाही राहिलं. तर पत्र्याच्या घराचा एक फायदा आहे की उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळा असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, पीठ मस्त फर्मेंट होतं गरमीमुळे. तर पीठ एक नंबर फुलून आलं आणि इडली मस्त छान झालेल्या होत्या. तर इकडं सोहम बघा बलूनमध्ये पाणी भरतोय फुग्यांमध्ये. तर आमच्या इकडे की नाही 5 दिवसांनी कलर खेळला जातो. 19 तारखेला रंगपंचमीच्या दिवशी. तर त्याची तयारी आतापासूनच लागलेली आहे त्याला. तर मग मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तोवर तुम्ही तुमची काळजी घ्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.